नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत संवाद विद्यालयाचे नेत्रदीपक यश। मुलींचा खो खो संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी। विभागीय स्तरासाठी निवड। जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच अलिबाग माध्यमिक विद्यालय हाशिवरे येथे पार पडल्या असून या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय संवादचा 17 वर्षातील वयोगट मुलींचा खो खो संघ पोलादपूरच्या जिल्हा पातळीवर नेतृत्व करताना नेत्रदीपक कामगिरी करून जिल्ह्यातील पेण, रोहा, पनवेल, अलिबाग आणि माणगाव संघाला हरवून जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे। हा संघ विभाग स्तरावर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे। दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी हाशिवरे तालुका अलिबाग येथे झालेल्या पावसाळी जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धेत खो खो स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने नेत्रदीपक कामगिरीवरच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी ही कामगिरी केली आहे। क्रीडा स्पर्धेत माध्यमिक विद्यालय संवाद गेले अनेक वर्ष पोलादपूर तालुक्यात अव्वल राहिला आहे। तालुक्यातील 75% सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिंकली आहेत। यावर्षी सुद्धा विद्यालयाने 8 पैकी 6 सांघिक पहिले नंबर पटकावले तर 2 मध्ये उपविजेता ठरले। वैयक्तिक प्रकारात ही 70% बक्षिसे मिळवली आहेत। मुलींचा 14 वर्षातील मुलींचा खो खो संघ मुसळधार पावसाचा बळी ठरला आणि पेण संघाबरोबर शेवटच्या सेकंदात एका गुणाने चितपट होऊन उपविजेता ठरला। पोलादपूरसारख्या दुर्गम डोंगराळ भागात सोयी सुविधांचा अभाव असूनही गेली 3 वर्ष सातत्याने जिल्हा पातळीवर चमकदार कामगिरी करत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे। या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा समन्वयक तथा अध्यक्ष राजू जाधव, संघ व्यवस्थापक जनाली उतेकर, सौंदर सर व सर्व सेवक वृंदांकडून मिळत असल्याने चमकदार कामगिरी केली आहे। खेळाडू विद्यार्थ्यांनी संवाद विद्यालयास मिळवून दिलेल्या यशाबद्दल तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।